लातूर सेंटर आहे, एक विद्यार्थी लातूर सेंटर म्हणून 9:30 ला तुमच्या बाहेर पडते. आणि एक्झाम 2 वाजता तुझं सेंटर आलं ते कळत पाहिजे. 60 वाजता पुढे पॅड घेऊन त्या देवाच्या पाया पडत्या. सेंटरचं इथं परिमाण आलं होतं. मला वाटतं त्यांचं लातूर सेंटर आहे 12 किलोमीटर करून थोडा एक तास कुठे जरी गेला तर 1 तास वेळ जास्त लागतो. माझा ऐका 1च्या आधी तुम्हाला तुमचे स्लॉट दिल्याचं टाइम स्लॉट की तुम्हाला 11:30 वाजता या 12 वाजता ते त्यांच्या कन्व्हिन्ससाठी असतात. आपले कुठलाच विद्यार्थी त्या 1च्या आधी एंट्री करू नका. कारण तुम्ही कसं माहिती एक्झाम असते 2 वाजता, कोणामध्ये न्यूज होतात 11 वाजता. 11 ते 2 3 तास आधीच एक पेपर झाला, त्यात तुम्ही पूर्ण टायर्ड होऊन जाता. मला वाटतं की समजा सेंटरचे लोक तुम्ही असं समजा कुठे लातूर की मला वाटतं लातूरचे सेंटर आराम तुम्ही 1 तास आराम पुढे जाऊ शकता. 1 तास पुढेच वेळ लागत नाही. मी सांगतो मला 11:30ला जावं चला लयच. आणि तिथे सेंटरवर जरी गेला तर गेला पाहिलं फाटली बघत बसा आणि शांत बसा घरी जेवून एनर्जी राहायला पाहिजे. खूप सारे विद्यार्थी भेटतात सर एक्झाममध्ये एनर्जी राहील, भूक लागली, सकाळी टेन्शनमध्ये जेवण गेलेलं नसते. सोबत डब्यामध्ये आपल्या मेसून डबा घेऊन जात असताना एखादी चपाती चटणी तुम्हाला तूप काय जे तुम्हाला आवडते ते घेऊन जावं सोबत. तिथे गेल्यावर सेंटर थोडी काही चपाती खा, फ्रेश एनर्जी वाटेल, फ्रेश वाटलं पाहिजे. पुढचे 5-6 दिवस असं राहतात. 12च्या आधीच खा, 12-12:15 पुन्हा 12 आता जे तुम्ही बायोलॉजिकल सायकल पूर्ण मेंटेन करा. बघा खरी एक्झाम बघा फक्त एक्झाम 3 तास एक्झाम बसून एक्झाम देणं म्हणजे एक्झाम नाही. खरी एक्झाम मला असं 10 दिवसापासून आधी सुरू झाली तुमची एक्झाम. तुम्ही एक्झामच्या आधी किती छान झोपी जाता, एक्झामच्या आधी आजारी पडत नाही पुन्हा. इट्स अ पार्ट ऑफ एक्झाम. हा पण एक्झामचाच पार्ट आहे. तुम्ही सेंटरवर किती फ्रेश पोहोचता, किती फ्रेश होऊन एक्झाम देता, पार्ट ऑफ एक्झाम. मला वाटतं सांगितलं नक्की फॉलो करायचा. सगळ्यांना खूप बेस्ट ऑफ लक. पहिला सेंटर पास झालो त्याला ते कळाले की गावामध्ये सगळं साखर वाटली, साखर काढून त्यांना काय कळाले सेंटेड करून सेंटेड पास झालं, सेंटेड पास झालं. आनंद वेगळा असतो. नाचवायला नाव काय एवढं लोकांना असं बघून त्या हिरोला आपल्या आईवडिलांना असं आपण जरा मस्त ते खरे आपल्या जीवनात ते हिरो आहेत. येस की नो? सगळ्यात मोठं सुख कोणतं असेल आपल्या लेकराच्या. प्रत्येक पालकाची इच्छा असते की माझ्या लेकराच्या यश मला खूप मिळालं पाहिजे. सुख आपल्या एवढ्यात द्यावं. तुम्ही भगवान करतो तुम्ही खूप जीवनात मोठं व्हावं, तुमच्या जीवनात नक्क प्रकाश व्हावा, तुमच्या जीवनात कधीच दुःख नाही हो. प्रार्थना तर 2025 त्याला 4 महिना होणार आहे. तर तुम्ही शुभेच्छा देतो. मी तुम्हाला प्रॉमिस करतो की RCC पेपर करा, उसके बाद नाही आहे का? बघा मी तुम्हाला सांगतो तुमचे पेपरचा अनालिसिस करा, 10 पेपरचे बंच करा. तुमच्या 7-8 दिवस काम करायला पाहिजे. पेपर जे क्वेश्चन थेरी काढायचं वाचायचं, कुठल्याही क्वेश्चन थेरी काढायचं वाच. तुला आता सोडणार नाही म्हणे, तुझी तर वाटत लावतो म्हणे 4 एक्झाम करायचं. येस की नो? आणि ते इथे एवढे पुस्तक घेऊन का बरं ते पाप लागतं बघा. शॉर्ट घेऊन जातात पापला कारण ते लेकरांना खूप मेहनत तयार केलं असेल. जसं की एक्झाम द्यायला स्वतःच्या नोट्स मला माझं पुस्तकच मला लय आवडते. किंवा ते माझं पुस्तक किती फाटले असतं तेच मी फिरतो. दुसरं पुस्तक तिला असं मला वाचा वाटत नाही. कुणाचं एखादे पुस्तक हे असं नोट्स वगैरे घेऊन जाऊ नका. शिक्षणात कुणाला म्हणजे शिक्षणामध्ये कधी कुणा डिस्टर्ब करू काय आपल्याला होत नाही ना. मग शांत बसावं इथे कधी घेऊन जाऊ लोकांना डिस्टर्ब करू अरे पाप आहे बरोबर, पाप आहे, पाप फेडावा गेलो. मी का असणार माझी पावलं मी चांगलं शिकवे. मला जे देवा 100% चांगलं शिकवे, वाईट नाही आहे. तेव्हा आपला देव चांगला करा. येस याचा लावो 700. येस नो? येस नो? शुअरली फक्त कॉन्फिडन्स ठेवा यार. ज्या मुलं बघा आपल्या तुम्ही डॉक्टर काळगे सरच्या मुलाला विचारा, तो आपल्या क्लासला होता. त्याला शेवटच्या मॉकला बरं एक्झामच्या आधी 447 मार्क पडले, 447. आणि तो एम्स ग्रुप पाळलाय 447 एम ग्रुप. कॉन्फिडन्स बरं कसं क्रॅक केला सर? कॉन्फिडन्स मी मला माहित होतं मला मी क्रॅक करू शकतो. आज लेंदी होते म्हणून ते सगळे चुकलेले क्वेश्चन बाजूला काढले. तर तुम्ही काय करायचं मला सर सगळे आणून क्वेश्चन टाकायचं. मग त्यामुळे मला ते मार्क पडतं. तिथे गेल्यावर 2 क्वेश्चन वाटायला लागले.
आईस्क्रीम विषय ऐकत होईल विसरू सेम करू शकतो. यस प्रॉमिस 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 का यस बघा येत ना येत नाही त्याला सोडून द्या माहित असतं ते सोडून द्या वाचलंच नाही आपण येत नाही तुम्ही सोडून द्या ही सगळी भावना असतात मग कसं नीट तुम्ही काय करा. सगळ्यांना मी परत शुभेच्छा देतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही एवढं चांगले IPS मेंटेन केला दरवर्षी येत असतो. आता 3 तास शिकवलं सर आले मुलं मला वाटतं तुम्ही वापरता एवढा माणूस आला वाचला म्हणून आणि विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी आपण नाही इथून पुढे या 2-3 गोष्टी मी सांगितले फॉलो करा. उठू नका एक वेळा डिस्टर्ब करू नका पण पुढे रेडीमधून बाहेर चालत असं आवाज पण नाही आला पाहिजे असं हळूहळू जावा नाही तर आवाज द्यायला पाहिजे हळू द्यायला पाहिजे वॉशरूम पटकन बसायला पाहिजे. हिला म्हणतात आपल्यासोबत लोकांचे चांगलं होत असतं लोकांचे चांगलं आपले चांगलं होत असतं माझ्यावर कोणाला डिस्टर्ब होत नाही ही भावना ठेवा नक्की म्हणतो. प्रत्येक सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो. ते देव आईने आपल्या गावात वाट बघत आहे त्याला चांगला रिझल्ट घेऊन जावं अपेक्षा करतो. टेन्शन घेऊ नका डॉक्टरने समज नाही 100% द्या. यस 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 ठीक आहे. थँक्यू सो मच.